या मी आणि माझा पूर्ण विभाग पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होतो. या संदर्भातली काही माहिती मला आपल्याला द्यायची आहे. आजपर्यंत जे अर्ज आम्हाला प्राप्त झाले होते, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आजपर्यंत जे अर्ज प्राप्त झाले होते ते 4,411 हे अर्ज प्राप्त झाले होते. आणि आतापर्यंत आम्ही 4,053 अर्ज हे निकाली काढलेले आहेत. निकाली काढण्याचं पर्सेंटेज जवळजवळ 86%. आज देखील जो आम्ही कार्यक्रम घेतला होता तो एकूण अर्ज ऑनलाईन आमच्याकडे 519 प्राप्त झाले होते. त्याच्यामध्ये 119 पुणा, 62 नाशिक, 160 अहमदनगर, तंत्र शिक्षणाचे 55 पुणे, 15 नाशिक, असे तंत्र शिक्षण आणि उच्च शिक्षण अशा मिळून जवळजवळ 920 अर्ज ऑनलाईन पद्धतीने आम्हाला प्राप्त झाले होते. आणि त्यापैकी देखील 750 अर्जांवर आम्ही सकारात्मक निर्णय घेतले. आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये अनुकंप तत्वावर 3 लोकांना नोकरी देण्यात आली. त्यामध्ये पुण्यामध्ये 1 आणि नाशिकमध्ये 2. वैद्यकीय बिलं जी असतात की आजच्या कॅम्पमध्ये आम्ही पुण्याची 12, नाशिकची 8 आणि अहमदनगरची 4 असे 24 लोकांची प्रलंबित असलेली बिलं ही आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही. भविष्य निर्माण निधी जो होता त्याचा परतावा 228 लोकांना मिळाला. त्याच्यानंतर भविष्य निर्माण निधीचे 521 विवरणपत्र आज आम्ही त्याचं वाटप केलं. काही कॉलेजेसना देखील त्यांचे जे प्रश्न होते ते देखील आम्ही पुरवण्यामध्ये यशस्वी झालो. आणि हेच कामकाज करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याला एक पत्र शासनाकडनं आलेलं होतं सावित्रीबाई फुलेंचं स्मारक बांधण्याच्या संदर्भात. तर आज तो आम्ही विद्यापीठाबरोबर निर्णय घेतला. जे पत्र महाराष्ट्र शासनाकडनं स्मारक उभारण्याचा आलेला आहे त्याचा प्रस्ताव तो शासनाकडे अजून पुणे विद्यापीठानं पाठवलेला नव्हता. तो तात्काळ या स्मारकाचा प्रस्ताव विद्यापीठ प्रशासनानं शासनाकडे जर पाठवला त्याला देखील निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका शासन स्तरावर आम्ही घेतलेली आहे. एक 8-10 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी देखील मला वाटतं विद्यापीठाला भेट दिलेली होती. मी येताना देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील मला सूचना केली होती की या स्मारकाला निधी द्यायचा आहे त्या संदर्भातला प्रस्ताव हा शासनाकडे सादर करणं आवश्यक आहे. तो प्रस्ताव आता काही दिवसातच विद्यापीठ आमच्याकडे सादर करणार. दुसरी एक महत्त्वाची भूमिका जी आहे ती त्याच्या बाबतीत पुणे विद्यापीठाचं मी कौतुक करतो की पुणे विद्यापीठाची शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल सिस्टीम शैक्षणिक दर्जा हा इतका मोठा आहे की परदेशातून देखील त्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करावा अशी त्यांची मागणी होती. आणि आजच्या बैठकीमध्ये पहिली जी विद्यापीठाबरोबर बैठक झाली त्याच्यामध्ये दोहा प्रकारला पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता जी आवश्यक होती ती देण्याचा निर्णय देखील आमच्या विभागाने घेतलेला आहे. गेले 7-8 वर्षापूर्वी यशवंतराव मुक्त विद्यापीठानं 2,20,00,000 रुपये भरून बालेवाडीला एक जागा घेतली. आपल्याला माहित असेल की यशवंतराव मुक्त विद्यापीठ याचं मुख्य सेंटर जे आहे ते नाशिकमध्ये आहे. आणि त्या ऍक्टमध्ये अशी तरतूद आहे की त्याचा विस्तार करण्यासाठी उपकेंद्र स्थापन केली पाहिजे. तर ती उपकेंद्र स्थापन करत असताना फक्त जागा घेऊन ठेवलेल्या होत्या पण तिथे बांधकाम काही झालेलं नव्हतं. म्हणून 4 ठिकाणी सुरुवातीला ही उपकेंद्र उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याच्यामध्ये पुण्यासाठी आम्ही 10 कोटी रुपये खर्च करतोय. औरंगाबादला ऑलरेडी जागा आहे तिथे देखील पैसे खर्च करतोय. कोकणात रत्नागिरीमध्ये 10 कोटी रुपये खर्च करून यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं स्टडी सेंटर आम्ही उभारतोय आणि नांदेडला उभारतो. आणि ही सेंटर उभी करत असताना त्याच्या बरोबर अजून एक सेंटर उपकेंद्र आम्ही सुरू करतो या 4 ठिकाणी.
ते म्हणजे नागपूरच्या बाजूला जे रामटेक आहे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय जे आमचं आहे, जे संस्कृत भाषा आणि देशातल्या ज्या ज्या प्राचीन भाषा आहेत त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी उभं केलेलं आहे. तर त्यांचं उपकेंद्र देखील पुणे, रत्नागिरी, नांदेड आणि औरंगाबाद या ठिकाणी सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि ती या वर्षापासून सुरू होतील तशा पद्धतीचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे. प्रबोधनकारांच्या नावानं अभ्यास केंद्र देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ते देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. विद्यापीठाची संविधानात्मक जी पदं होती त्या पदांमध्ये 2च पदांची कमतरता आहे आणि ती 2 पदं देखील विद्यापीठाला द्यायचा आम्ही निर्णय घेतला आहे. प्राचार्यांच्या पूर्ण भरतीला परवानगी देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे. तो 260 फक्त प्राचार्यांची पदं भरण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर आता उर्वरितची 250 पदं आहेत ती देखील आम्ही भरणार आहोत. प्राध्यापक भरतीचा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर उभा आहे. 4 मेच्या पत्रानं ही भरती थांबलेली आहे. आजच माझं महाराष्ट्र राज्याचे फायनान्स मिनिस्टर म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांची चर्चा झाली. संविधानात्मक पदं, प्राचार्यांची पदं आणि प्राध्यापकांची पदं ही भरण्याची मोहीम देखील लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतोय. थोडा उशीर एवढ्यासाठी झालाय की भरती करत असताना 17 सालच्या प्राध्यापकांची जी काही बरोबर ना आराखडा होता, पदं होती, त्याच्यानंतर आता 3 वर्ष गेली आहे आणि म्हणून या 15 दिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्रात नक्की किती पदं भरायची प्राध्यापकांची हे देखील सर्वेक्षण करायच्या सूचना आम्ही 7-8 दिवसांपूर्वी दिल्या होत्या. आणि पहिली भरती ज्या ठिकाणी विषयाला प्राध्यापकच नाही, ज्या महाविद्यालयामध्ये ज्या विषयाला प्राध्यापकच नाही अशा ठिकाणच्या भरतीपासून आम्ही सुरू करणार आहोत. 40% सध्याची जी भरती आहे ती 100% कशी न्यायची याचा विचार विनिमय देखील शासनाकडून आम्ही सगळे मिळून करतो. विद्यापीठानं दुसरी एक भूमिका मांडली की 2000 किंवा त्याच्या अगोदरपासून काही थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे आहे आणि महाराष्ट्र शासनाकडच्या थकबाकीचा प्रस्ताव आता 13 तारखेला विद्यापीठानं आमच्याकडे पाठवला आहे. तर देखील थकबाकी टप्प्याटप्प्यानं देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. विद्यार्थ्यांची जी सगळ्यात उत्सुकता मोठी आहे, परीक्षा ऑनलाईन होणार आहेत किंवा ऑफलाईन होणार आहेत. तर यावेळी विद्यार्थ्यांना ऑप्शन देण्यात आलेला आहे या वर्षापुरता की त्यांना जर ऑफलाईन आवश्यक वाटत असेल तर त्यांनी ऑफलाईन एक्झाम द्यावी आणि त्यांना ऑनलाईन जर परीक्षा द्यायची असेल तर ऑनलाईनचा देखील पर्याय पुणे विद्यापीठाने देखील खुला ठेवलेला आहे आणि तशा पद्धतीचे परिपत्रके देखील विद्यापीठानं काढलेली आहे. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आमचा जो होता त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अजून एक आपल्याला सांगितली पाहिजे की काल परवापासून या कार्यक्रमावर काही शंका उपस्थित केल्या जातात. हा कार्यक्रम विद्यापीठांच्या पैशानं होतो, हा कार्यक्रम अन्य कोणाच्या पैशानं होतो. हे खरं मुंबईमध्ये सुरू झाले पण त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे मुंबईचं जरी असलं तरी. आजही रजिस्ट्रार माझ्याबरोबर आहे. मी सकाळी आल्यानंतर पहिलं रजिस्ट्रारला विचारलं की आपण जिथं हा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाच्या खर्चाचं काय, कारण आपल्या मार्फत जनतेला देखील कळलं पाहिजे. हा कार्यक्रम वाव गंधर्वाला करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे जे पैसे होते किंवा त्याचं ऑडिटोरियमचं भाडं होतं ते सगळी यंत्रणा आमची उभी करणार होती. परंतु विद्यापीठानं असं आम्हाला सांगितलं की काही दिवसापूर्वी इथं वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला, तोच मंडप त्याच खर्चामध्ये विद्यापीठाकडे होता. पण विद्यापीठाने विनंती केली की याच मंडपामध्ये कार्यक्रम करावा, म्हणून त्याच मंडपामध्ये आम्ही कार्यक्रम केलेला आहे. मला असं वाटतं की त्या मंडपाला ॲडिशनल कुठचेही पैसे द्यावे लागणार नाहीत अशी माहिती मला गुरुत्वाडी रजिस्ट्रारने दिलेली आहे. आता राहिला मुंबईचा प्रश्न. मला असं वाटतं की एखादा चांगला कार्यक्रम करत असताना विरोधाला विरोध करण्यापेक्षा पुण्याचे जे खासदार साहेब आहेत गिरीश बापट साहेबांचा आदर्श अधिकारी घेतला पाहिजे. आज गिरीश बापट साहेब स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी जे भाषण केलं ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यांनी असं सांगितलं की माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा देखील शिक्षण मंत्री कार्यक्रम करू शकतात, महाविकास आघाडी कार्यक्रम करू शकतो, हे पहिल्यांदा बघितलं. त्यांना देखील मी सांगितलं की ज्यांची कोणाची काही शंका असेल त्यांची आपण दूर करावी. आणि म्हणून मुंबईच्या बाबतीमध्ये सांगतो की मुंबईच्या बाबतीमध्ये देखील जे काही आरोप प्रत्यारोप केले जातात की विद्यापीठाच्या खर्चानं आम्ही कार्यक्रम करतोय, तर विद्यापीठाच्या म्हणजे मुंबई विद्यापीठ असेल किंवा SNDT विद्यापीठ असेल या दोघांसाठी 1 रुपया देखील न घेता, 1 रुपयाचा खर्च त्यांना न देता
हे दोन्ही विद्यापीठांचा कार्यक्रम आम्ही 22 तारखेला वरळीमध्ये धरलेला आणि पुढे जाऊन जर अजून कोणाला क्रीडासाठी असेल की तिथल्या मोठ्या हॉलचं भाडं कोणी भरलं आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं, परंतु समोरच्याने मला सांगण्याला भाग पाडलं. मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं भाडी असतात ती सर्वसामान्य कोणी देऊ शकत नाही आणि म्हणून ज्या हॉलमध्ये भाडं आहे ते भाडं मी आमदार असल्यामुळं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या लोकांनी मला निवडून दिल्यामुळं जे मला मानधन मिळतं त्या मानधनातनं 3,24,000 रुपये मी भरलेले आहेत. हे देखील मला विरोधकांना सांगितलं पाहिजे. त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही विद्यापीठाकडनं पैसे घेऊन भाडं भरतोय किंवा अन्य मुलाकडनं घेऊन भाडं भरतोय तर त्याची रिसीट देखील माझ्याकडे आहे आणि ज्यांना आवश्यक वाटत असेल रिसीट त्यांनी माझ्याकडनं घेऊन जावी. त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम आहे हा विद्यार्थ्यांसाठी आहे, विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आहे, आमच्या प्राचार्यांसाठी आहे, प्राध्यापकांसाठी आहे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि प्रलंबित 4-4, 5-5 वर्षापूर्वीचे जर प्रश्न सुटणार असतील आणि त्याच्यातनं राजकीय फायदा नाही पण पुण्य जर आम्हाला मिळणार असेल तर पुण्य मिळवण्यासाठी घेतलेला कार्यक्रम आहे आणि याचं कौतुक स्वतः गिरीश बापट साहेबांनी महाविकास आघाडीचं केलंय. त्याबद्दल मनापासून त्यांना देखील धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाचं फलित काय तर आज सकाळी जेव्हा मी या कार्यक्रमाला आलो त्यावेळी मला एका अनुकंप तत्वावर नोकरी पाहिजे असणाऱ्या मुलाची आई भेटली आणि तिने सांगितलं की 5-6 वर्ष झाली माझ्या मुलाला आजपर्यंत नोकरी मिळू शकलेली नाही आणि ती सकाळी दुःखामध्ये रडत होती. परंतु आता ज्यावेळी कार्यक्रम झाला आणि मी इकडे यायला निघालो त्यावेळी तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. तिनं सांगितलं की माझ्या मुलाला नोकरी मिळाली, त्या मुलाला नोकरी देऊन आज आम्ही इथं आलो आणि एवढंच समाधान आहे हे पुण्य मिळालं ते आम्हाला 5 झालं. विरोधकांकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही. इथल्या क्रीडापटूंचा एक फार मोठा प्रश्न होता, रोल बॉल कॉम्पिटिशन त्याचं मॉडेल पुण्यानं तयार केलं आणि ते जगाला स्वीकारलं. म्हणजे मला त्या सगळ्या ट्रेनर्सने आता सांगितलं की चायनामध्ये असेल, त्याच्यानंतर US मध्ये असेल, UK मध्ये असेल हा खेळ मोठ्या पद्धतीने खेळला जातो आणि परराज्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील त्याला फार मोठी मागणी आहे म्हणून तो सिलेबसमध्ये देखील त्यांनी आणला. गेली 11 वर्ष पुण्यातली ही सगळी स्पोर्ट्समन लोक हा क्रीडा प्रकार युनिव्हर्सिटीमध्ये घ्यावा यासाठी प्रयत्न करत होते. ही तक्रार सकाळी आम्हाला प्राप्त झाली आणि ती आम्हाला योग्य आहे म्हणून आम्ही विद्यापीठाला निर्देश दिले. आज हा खेळ विद्यापीठाच्या क्रीडा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्याचं पत्र विद्यापीठानं आज त्या सगळ्या स्पोर्ट्समन केलं. मग आता कार्यक्रम चांगला आहे की वाईट आहे हा समोरच्याने ठरवलं पाहिजे. आजपर्यंत ग्रंथालयाच्या आमच्या कर्मचाऱ्यांना साधं आयडेंटिटी कार्ड नव्हतं, ID प्रूफ नव्हतं. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना ओळखपत्र देतो. आजपर्यंत त्यांचा पगार ऑनलाईन जात नव्हता, आज त्यांचा पगार ऑनलाईन जातो आणि म्हणून मला असं वाटतं की चांगले निर्णय घेतले त्याचं स्वागत आणि कौतुक देखील केलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांच्या बाबत देखील फार मोठा निर्णय आम्ही या पुणे जिल्ह्यासाठी करणार आहोत. त्या संदर्भात सविस्तर चर्चा देखील झालेली आहे. PIS सेंटर कशा पद्धतीनं अजून अपग्रेड करायचं याचा विचारविनिमय देखील सुरू आहे. ज्ञानेश्वर मुळे जे राष्ट्रीय कमिटीवर काम करत आहेत ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये सकारात्मक विचार करून पुढे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे. सामंत साहेब, तुम्ही आता हा उपक्रमाचं यश तुम्ही सांगितलेलं आहेच आता, पण प्रशासकीय पातळीवर जेव्हा हे असे अर्ज थप्पी लागत राहते, अर्ज वारंवार तिथं साचत राहतात, पुढच्या काळात तुमच्यावर पुन्हा अशी एका नामुष्की येऊ नये. प्रत्येक विद्यापीठामध्ये मंत्रालय आहे, एक मला प्रश्न होते ते तेव्हा अर्ज निकाली काढले म्हणून तुम्हाला हा कार्यक्रम घ्यावा लागलाय. त्यांनी जर अर्ज निकाली काढले असेल तर तुम्हाला ही कार्यक्रम घ्यायची वेळ आली नसती. भविष्यामध्ये अशी काय आपण कालबद्ध कार्यक्रम आपला असणार आहे का की अर्ज निकाली पडले पाहिजे तो प्रलंबित राहायला नाही पाहिजे. तेव्हा आम्ही कायदा आपल्याकडे लागलो असं असताना जर कामं होत नसतील तर असे कार्यक्रम घ्यावे लागतात. एक पहिली गोष्ट, ह्याच्यापूर्वी असा कार्यक्रम झाला का? नाही, इतकी सरकार आहे, कार्यक्रम झाला का? कुठंतरी नेत्यानं सांगितलेला आदेश किंवा नेत्याने केलेली सूचना म्हणून मुख्यमंत्री मोदयांनी प्रत्येक खात्याला सांगितलं की ती प्रलंबित प्रकरण आहे, त्याचा निपटारा प्रत्येक मंत्रालयात झाला पाहिजे. आजपर्यंत का झालं नाही त्या खोलात मला जायचं. पण मला असं वाटतं की काम झालं नाही. जो आता आपण कायद्याच्या तुम्ही याच्या बाबतीमध्ये बोलला
मी 6-7 विद्यापीठामध्ये जाऊन आल्यानंतर सगळ्यात जास्त तक्रारी ज्या सहसंचालकाच्या होत्या त्या सहसंचालकाची डिपार्टमेंटली इन्क्वायरी लावून मी तिथं बाहेर पडलो. तर मला असं वाटतं की आमचे सहसंचालक असतील, संचालक असतील, आमचे प्रधान सचिव असतील, ते लोकांची कामं करण्यासाठी प्रयत्न करतील. कदाचित त्यांच्या नजर चुकीनं असेल, राहिले असेल. आता हेच म्हणू शकतो ना मी, नजर पडली नसेल 2-2, 4-4 वर्ष अर्जावर, तर त्यांना वेळ मिळाला नसेल, एवढे ते बिझी असतील. त्याला मी क्रिटिसाइज करत नाही, पण याच्यानंतर चालणार नाही ही भावना अधिकाऱ्यांमध्ये रुजावी यासाठी माझा दौरा आहे. आणि नामुष्की नाही, भविष्यामध्ये 1,000 अर्ज परत राहिले, आमच्या लोकांनी केली नाही आणि मला परत फिरण्याची वेळ आली तरी मी जनतेसाठी फिरणार आहे. पण अधिकाऱ्यांना मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे प्रकरणं थांबवण्याचा प्रकार जर जाणीवपूर्वक असेल तर तो महाराष्ट्र शासनाकडनं सहन केला जाणार नाही. आणि म्हणून अनेक ठिकाणी या सगळ्या चौकशीला अनेक अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागतं. सर, हॉस्टेलचा एक विषय आहे. सध्या त्यांनी जे ऑफलाईन क्लासेस सुरू केलेत, पण बऱ्याच मुलांना जे खास करून एस्पेशली जे इथे राहतात रुरल एरियाजमध्ये हॉस्टेलचा पण मोठा प्रश्न आहे. काही मुलं आज मला भेटायला आली होती त्या संदर्भात, तर त्याच्याबद्दलचा काही विचार. मला आलेल्या विद्यार्थ्यांपैकी लॉ कॉलेजचे विद्यार्थी फार मोठ्या पद्धतीने होते. मी सूचना विद्यापीठाला केलेली आहे की त्यांना देखील लॉच्या विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पद्धतीचे हॉस्टेल्स निर्माण झाली पाहिजे, त्यांना देखील तिथे प्राधान्य मिळालं पाहिजे. आज पुण्यामध्ये 9 मुलांची हॉस्टेल आणि 9 मुलींची हॉस्टेल असंच मी बघितलेली संख्या आहे. जास्तीत जास्त अजून वसतिगृह देण्याचा मानस आहे. विद्यापीठाला देखील जागा देण्याच्या सूचना मी केल्या आहेत. पण मला असं वाटतं की वसतिगृह सुरू करण्याच्या संदर्भामध्ये थोडं आपल्याला अजून पुढं जावं लागेल. कारण काही वसतिगृह अजूनही क्वारंटाईन सेंटर आहे. काही वसतिगृहांमध्ये अजूनही UGCचं म्हणणं असं की 4 विद्यार्थी जर एका रूममध्ये राहत असतील तर एकाच विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांना ठेवलं पाहिजे. तर हे सगळं विद्यापीठाला किंवा त्या महाविद्यालयाला शक्य होणार आहे का याचा विचार करूनच या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि 15 दिवसांपूर्वी ज्यावेळी मी सांगितलं की 15 तारखेपासून ही महाविद्यालय सुरू होतील, पण 15 दिवसांपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जरा फरक पडलेला आणि म्हणून त्या दिवशी पण मी जबाबदारीने असं सांगितलं होतं की त्या ठिकाणची परिस्थिती ही जिल्हाधिकाऱ्यांना माहिती असते, तिथल्या कमिशनरना माहिती असते. त्याच्यामुळे कुलगुरूंनी त्यांच्याशी चर्चा करून तिथल्या संबंधित यंत्रणा कशा हाकायच्या या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा. आणि एखाद्या ठिकाणी उद्या कंटेनमेंट झोन झाला तर तिथं काय आपण कॉलेज चालू करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारावं आणि निर्णय घ्यावा. या सूचना आज देखील मी विद्यापीठाला दिल्या. सामान्यतः पण आता संस्कृत भाषेच्या संदर्भात केंद्र सुरू करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला, पण मराठी भाषा संकुल निर्मितीची प्रक्रिया सर्व विद्यापीठांमध्ये आता सुरू आहे. तर मराठी भाषेसाठीच पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती, पण आजही इथल्या विभागाचं जी परिस्थिती पाहिली तर ती दयनीय आहे. स्वतंत्र मराठी भाषा संकुल इथे निर्माण होऊ शकतं का? इतर विद्यापीठांमध्ये या संदर्भात काही विचार आहे? मागच्या वेळी आपण म्हणाल होता की मराठी भाषा मंत्री जे आहेत त्यांची आपण बैठक लावून या संदर्भात निर्णय घेऊ. या संदर्भात पुढे काय होणार आहे? आपलं एक म्हणणं बरोबर आहे की या विद्यापीठाची स्थापना करण्यामागचा संकल्प हा होता की मराठी भाषेचं वृद्धीकरण झालं पाहिजे, त्याच्यावर फार मोठं रिसर्च झालं पाहिजे आणि पुण्यातनं हे व्हावं अशी त्या पद्धतीची सगळी रचना होती. परंतु ठीक आहे, ज्या परवा ज्यावेळी मी पुण्याच्या दौऱ्यावर होतो त्यावेळी देखील सांगितलं की देसाई साहेबांची मी चर्चा नक्कीच करेन, परंतु या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट बरोबर देखील एक सविस्तर बैठक घेऊन नक्की कशा पद्धतीने संकुल तयार करायचं या संदर्भातला आराखडा जर विद्यापीठानं तयार केला तर इथल्या पालकमंत्र्यांशी बोलून पण DPC मधनं असेल, महाराष्ट्र शासनाकडनं असेल, हे चांगल्या पद्धतीचे पैसे आम्ही त्यांना मिळवून देऊ. परंतु तसा आराखडा त्यांनी तयार केला पाहिजे. अजून तरी त्यांनी काय आराखडा तयार करून माझ्याकडे सबमिट केला नाही, पण भविष्यामध्ये जर त्यांनी केला त्याचा नक्की विचार. तर विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधल्या ज्या प्रवेशातला गोंधळ सगळा झाला होता त्याचे अनावरण समोर आले, त्याच्यात काय आपण नेमकी कारवाई करतोय किंवा काय त्याचं हे आहे त्यानंतर की आजही तुम्हाला भेटलं? मला आज विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ भेटलं. त्या संदर्भात मी आमचे जे संचालक आहेत अभयवाल त्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ते 7-8 दिवसामध्ये तो अहवाल सादर होतो. एक आणखीन एक प्रश्न होता की CETच्या ज्या परीक्षा आहेत तर ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एकच CETची परीक्षा घेतली जावी, प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 6 की वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ पण नाही जातो. तर त्या दृष्टीने आपण CET सेलकडनं काही तसे काही बदल करणं सरकारकडनं निर्णय घेतले जाणार आहेत? CET सेलच्या कमिशनर नाहीत, पण CET सेलचे कमिशनर जे आहेत जोशी म्हणून त्यांनी माझ्याशी आजच चर्चा केली की या संदर्भात आपण पुढे गेलं तर चालेल का. याच्यामध्ये 2 मतप्रवाह आहेत.
आता 12वीचा अभ्यास विद्यार्थी करतायत की नाही त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही, पण ते सीईटीकडे वळत आहेत. त्या 12वीचा पण अभ्यास झाला पाहिजे आणि सीईटीचा पण अभ्यास झाला पाहिजे आणि ते एकच परीक्षा असली पाहिजे. असा जर भविष्यामध्ये आम्हाला फॉर्म्युला बनवता आला तर नक्की त्याचा आम्ही विचार करू. सर, याच्यामध्ये एक आमचा एक प्रश्न आहे की आता 15 तारखेपासून शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत राज्यामध्ये, पण दुसरीकडे आपण बघतोय की कोविडचे केसेस पण वाढत आहेत. तर त्याच्यावर आपण काय म्हणजे पुढे जाऊन केसेस वाढले पुणे म्हणून या इतर महाराष्ट्रात काय आपण विचार करू? तर याबद्दलचं धोरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांनी जाहीर केलेलं आहे. शेवटी जर हा आकडा वाढत राहिला तर प्रिकॉशन म्हणून काय निर्णय घ्यायचे ते अधिकार कुरुकुरवाडी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत, त्या परिस्थितीवर निर्णय घेतील. परंतु ती परिस्थिती उद्भवणार नाही याची त्यांची दक्षता देखील सगळ्यांनी मिळूनच आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून जे मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आवाहन आहे त्या आव्हानाला पूर्वीसारखाच महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रतिसाद द्यावा याची त्यातनं माझी विनंती. सीईटी सेलनी 2 दिवसापूर्वी दिलगिरी व्यक्त करणारं पत्र त्यांनी केलं कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसंदर्भात. तर महाआयटीकडे हे काम अलॉटमेंटचं दिलेलं होतं आणि त्यांनी वेळेत केलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. महाआयटीला सरळ सरळचं काम पण नीट करता येत नाही. त्याच्याबद्दल पण विद्यार्थ्यांची खूप तक्रारी ट्विटरवरती तुम्ही बघत असाल. तर त्यांना ते काम होत नाही त्यांच्याकडे आपण ते काम आता आमची ती मीटिंग चालू आहे म्हणूनच चिंतामणी जोशी आपल्याबरोबर नाही आहे. ॲग्रिकल्चरच्या ज्या ॲडमिशन झाल्या आणि त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले आणि मुलांचं नुकसान होऊ शकतं असं आमच्या निदर्शनास आले. 4 वाजता मीटिंग होती, कदाचित जोशी आमची केलेली आहे. कदाचित ती एजन्सी बदलून देखील पुढे जावं लागेल असं मला जोशींनी सांगितलं आणि त्याच्यावर कारवाई आज होईल. कारण 7वा वेतन आयोग लागू झाला तरी 6व्या वेतन आयोगाच्या अजूनही काही शिक्षकांना पेमेंट मिळतच नाही. जेव्हा तुमचा प्रोग्राम चालू होता तेव्हा खाली काही शिक्षक प्राध्यापक आमचं जे बोलत होते, फॉर एक्झाम्पल इथले इंजिनिअरिंग कॉलेजेस, तर त्यांना बऱ्याच वर्षापासून 7व्या वेतन आयोगाचं सुद्धा पेमेंट मिळालं नाही, 7वा वेतन आयोग चालू असताना. तर अशा अनेक विद्यापीठांच्या हा समस्या आहे. तर याच्यावरती असं काही धोरण किंवा काही आहे आताच्या मॅडम? याच्यामध्ये धोरण ऑलरेडी आहे. मी सुरुवातीलाच आल्यानंतर मीटिंगमध्ये असं सांगितलं की ज्यावेळी आपण पेन्शन चालू करतो शासनानं ऑलरेडी सांगितलेलं आहे की 6 महिन्या अगोदरपासून त्याची प्रोसिजर सुरू करा आणि ज्यावेळी तो रिटायर्ड होईल, निवृत्त होईल, त्याच दिवशी त्याचं काही डिव्हिजन देऊन टाका. दुर्दैवानं ही यंत्रणा सक्षम करण्यामध्ये यशस्वी आम्ही आहोत व यशस्वी आहोत याच्यावर बोलणं योग्य नाही. पण हा देखील जो विद्यापीठाकडनं जॉईंट डायरेक्टरकडे येणारा जो वेळ आहे तो देखील कमी झाला पाहिजे या सूचना देखील मी विद्यापीठाला पण दिल्या आहेत. आणि आमच्या जॉईंट डायरेक्टरना पण सांगितलं की तुमच्याकडनं आमच्याकडे येणारा जो प्रस्ताव आहे तो वर्षानं यायला पाहिजे असं मागण्या आता एका मिनिटात पण येऊ शकतो मेलवर. तर तशी यंत्रणा आम्ही करणार आहोत आणि त्या पद्धतीचे निर्देश दिले. पण हा सगळ्या लिमिटेशन आहे ना आजच्या आज कम्प्लीट करणं. तर हे जे आलेले अर्ज आहे हे किती दिवसांमध्ये ते मार्केला होते? मी वर्षभराची आकडेवारी तुम्हाला मी सांगितले त्याच्यात 4086 आम्ही संपवलेले आहेत. आता नव्यानं 920 आलेले आहेत. माझा कार्यक्रम जरी झाला तरी माझ्या मंत्रालयातले 2 अधिकारी हे 8 दिवसासाठी इथे राहतात, जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये बसतात आणि 90% काम पूर्ण झाल्याशिवाय ते इथं जात नाही. तीच यंत्रणा पुण्यामध्ये देखील. सर, प्राध्यापक भरतीच्या संदर्भात आता तुम्ही सूचना माहिती दिली, पण CHP भरती संदर्भात पूर्ण वेळात CHPचे प्राध्यापक काही हातभार लावतात शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांचं. उच्च शिक्षण विभागाकडनं CHPच्या भरती संदर्भातला प्रस्ताव देऊन 8 महिने होईल. तो प्रस्ताव आपल्याचकडे प्रलंबित आहे महिने. या संदर्भात ते होणार आहे. कोविडमुळे भरती करू नये हा 4 मेचा जो GR आहे अजय मेहता साहेबांचा तो ह्या सगळ्याला बाधित करतो. म्हणून आम्ही शासनामार्फत निर्णय घेतला की मागच्या वर्षी ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या जर योग्य असतील तर त्या वर्षभरात त्या कार्यप्रवाह करण्याचा निर्णय आणि GR आज उद्या आमचा निघतोय. त्याच्यामुळे तासिका तत्वावर काम करणाऱ्या लोकांना काही बाधा निर्माण होणार नाही. पण तासिकेवर काम करण्यापेक्षा त्यांना मानधन देता येईल का मंथली हा देखील निर्णय करण्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि ती देखील फाईल ह्याचा विषय होता प्राचार्य भरती संदर्भातला विषय. तुम्ही आता म्हणला की उर्वरित 250 पण पद भरती करण्यासाठी आम्ही आदेश दिले, पण जो आता 260 पदांचा भरतीचा आदेश निघालेला आहे त्याच्यामध्ये कुठली 260 पद भरायची आहे, कधीपासूनची भरायची आहे, मला कधी कशा घ्यायची याबाबत काही स्पष्टता नाही आहे. ती आदेश निघून पण सगळी प्रक्रिया ठप्प आहे. तर याबाबत आपलं काय म्हणणं? मला असं वाटतं की प्राचार्यांची पदं भरण्याचा जो काही क्रायटेरिया आहे तो ऑलरेडी ठरलेला आहे. त्याच्यात कुठेही बदल केलेला नाही. फक्त हे भरत असताना किती भरावी याच्यावर आपल्याला बंधन आहे.
जी काय अजून 310 भरायची त्याची मान्यता आपल्याला मिळालेली नाही, 260चीच मिळाली. पुढच्या 300 जी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि 2-4 दिवसामध्ये क्लिअर करू. त्याचा काही वित्त विभागाकडे फारसा बोजा पडणार नाही. आणि सांगितलं आजच सकाळी वित्तमंत्र्यांनी सांगितले की प्राचार्यांची 100% भरती करण्यासंदर्भात ते आदेश होते. सर, विधानसभा अध्यक्ष निवडी संदर्भात राज्यपालांनी सरकारने पत्र पाठवले आहे. त्याला उत्तर म्हणून 12 आमदारांची नियुक्ती आधी करा असं सरकारने सांगितलं. त्यामुळे पुन्हा राज्यपाल आणि राज्य सरकार हा संघर्ष यानिमित्त पुढे येतो. आणि मला असं वाटत नाही की राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष आहे. राज्यपाल महोदयांचा अनुभव मोठा असल्यामुळे ते लोकशाहीला अनुसरून आम्हाला काही पत्र देत असतात आणि महाविकास आघाडीचं सरकार देखील लोकशाहीला अनुसरून त्यांना पत्र देत असतं. हा पत्रव्यवहार चालतो. ही लोकशाही आहे का सगळी? लोकशाहीच आहे. दुसरं एक सर, आणि माझा आणि त्यांचा संबंध एवढा निकटचा आहे. नाही, खरं आहे, 1 वर्षभरामध्ये आपण बघितलं असेल की माझ्या या डिपार्टमेंटचे कुलपती ते असल्यामुळं माझा त्यांचा अतिशय जवळचा संपर्क येतो आणि मंत्रिमंडळातला महाविकास आघाडीमधला सगळ्यात लाडका मंत्री जर त्यांचा कोण असेल तर तो मी आहे. तुम्ही एवढे लाडके मंत्री आहेत त्यामुळे सर वाद तुम्ही संपण्यासाठी का पुढाकार घेत नाही? एवढा वाद सोडवण्या एवढा मी राजकीय मोठा नेता नाही. मी या खात्याचा मंत्री आहे म्हणून त्यांचा लाडका आहे. तुम्ही उद्धव साहेबांच्या जवळच्या आहात, त्यांच्या जवळच्या आहात, तर तुम्ही सांगू शकता की मी मध्यस्थी नाही, मी उद्धव साहेबांचा नक्की जवळचा आहे, त्यांचा लाडका आहे. LLB ची प्रवेश प्रक्रिया उच्च शिक्षण विभागात शिवसेना महत्वाची भूमिका निभावते अशी एक चर्चा आहे. नाही, मला असं वाटत नाही की युवा सेना उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये भूमिका बजावते आणि युवा सेनेचा पुढाकार घेऊन जर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाकडनं काम करून घेणं ही त्या पक्षाची एक यंत्रणा असते आणि म्हणून मला असं वाटतं की युवा सेनेनं एखादं पत्र मला दिलं आणि मी युवा सेनेचं काम केलं तर त्याच्यामध्ये फार मोठं काही कोणाचं मी नुकसान करतोय किंवा फार मोठं मी कोणाचं ऐकून काम करत असो. युवा सेनेवर परीक्षेचा निर्णय सरकारला करणार आहे का? अंतिम वर्षाची जेव्हा परीक्षा घ्यायची होती तेव्हा तुम्ही सुरुवातीला परिपत्रक काढलं होतं की परीक्षा झाली पाहिजे, पण त्या दुसऱ्या दिवशी मला असं वाटतं की हा प्रश्न म्हणजे मी ड्यू रिस्पेक्ट हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पालकांना जर विचारला तर मला असं वाटतं की त्याचं उत्तर पटकन मिळेल. कारण की युवा सेनेचं पत्र आल्यानंतर तुम्ही निर्णय बदललेला नाही, युवा सेनेचं जे काय पत्र युवा सेनेची मागणी ही पालकांची मागणी होती, पालकांच्या मनातली मागणी होती, विद्यार्थ्यांच्या मनातली मागणी होती. त्यामुळे यांचं उत्तर पालक चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. LLB प्रवेश प्रक्रिया फॉलो मेरिट लिस्ट राहिलेलं लवकर होईल.